तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन. वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस. बुकिंगसाठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर. शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना. नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रताप नगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड. इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच. भविष्य बनता नहीं, हम उसे बनाते हैं अपनी लगन और पसंद से. आपकी इसी मेहनत को दे आकार. आकार कॉलेज ऑफ मैनेजमेंट फॉर वुमेन, एफिलेटेड टू वेरी ओल्ड एंड प्रेस्टिजियस SNDT Women's University, Mumbai. Professional courses: B Design, BSc, BCA. Traditional courses: BA, BCom, BSc. Fashion Design और Clinical Laboratory Science जैसी booming streams के साथ एडमिशन ओपन. आषाढ़ पूर्णिमा से अश्विन पूर्णिमा तक बुद्ध धम्म की पवित्र परंपरा. जब बौद्ध भिक्षु करते हैं विहारों में निवास, जहां होता है ध्यान, अध्ययन और विनयों का पालन. साथ ही होता है धम्म देसना और दान पारमिता का अनोखा संगम. इस पावन अवसर पर जानिए बुद्ध धम्म का अनोखा प्रवास, वर्षावास, केवल UCN बुद्धा पर. This program is sponsored by M. Dhomne Jewelers and D. Dharampet Mahila Multi-State Cooperative Society Limited, Nagpur. भगवान बुद्धांचं दुसरं प्रवचन त्या 5 मित्रांना ते सांगतात की पहिल्यांदा त्यांनी पंचशील सांगितलं आणि त्यानंतर मग ते त्यांना सदाचाराचा मार्ग सांगतात की या सदाचाराच्या मार्गानुसार जर प्रत्येकाने आचरण केला तर तो व्यक्ती याच जीवनामध्ये दुःख नष्ट करून सुख प्राप्त करू शकतो. मग मग त्यांना सदाचाराच्या मार्गामध्ये ते अष्टांग मार्ग सांगतात, ज्याला आपण आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतो. तर या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये ते 8 अंग सांगतात. तर आपण हे सुरुवातीला 8 अंग काय आहे त्याची आपण माहिती घेऊया आणि नंतर त्याच्यावर थोडक्यात आपण माहिती पाहूया. तर पहिलं अंग आहे ज्याला म्हणतात सम्यक दृष्टी. दुसरं अंग आहे सम्यक संकल्प. तिसरं अंग आहे सम्यक वाचा. चौथं अंग आहे सम्यक कर्मांत. 5वं अंग आहे सम्यक आजीविका. 6वं अंग आहे सम्यक व्यायाम. 7वं अंग आहे सम्यक स्मृती. शेवटचं आणि 8वं अंग आहे ज्याला म्हणतात सम्यक समाधी. तर हे दुसऱ्या प्रवचनामध्ये त्यांना ते आर्य अष्टांगिक मार्ग समजावून सांगतात. तर पहिला आहे सम्यक दृष्टी. सम्यक या शब्दाचा अर्थ आहे, सम्यक म्हणजे परिपूर्ण, दृष्टी म्हणजे दृष्टी म्हणजे परिपूर्ण दृष्टी. काय तर एक सम्यक दृष्टी म्हणजे काय, की जे सत्य आहे, जे जसं आहे तसं पाहण्याची आंतरिक दृष्टी प्राप्त होणे, तिला म्हणतात सम्यक दृष्टी. जेव्हा आपण काही वाचतो, काही पाहतो, काही ऐकतो आणि जेव्हा सत्याच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्याला कळते की नाही, हे सत्य आहे, हेच मला पाहिजे होतं. आणि त्यानुसार मग आपले डोळे उघडतात आणि आपण मग सत्याचा मार्ग स्वीकारतो आणि आपल्याला ते पटते. तर भगवान बुद्ध म्हणतात, काय म्हणतात त्या पंचवर्गीयाने, जग ही एक अंधार कोठडी आहे. जग ही अंधार कोठडी आहे आणि त्या अंधार कोठडीमध्ये राहणारा हा प्रत्येक व्यक्ती काय आहे, हा एक कैदी आहे. आणि तो कैदी अंधार कोठडीत राहिल्यामुळे त्याला प्रकाश नावाची काही वस्तू असते हे त्याला माहीत नसते. म्हणजे त्याला अंधारात राहिल्यामुळे त्याला सवय झालेली असते की जिकडे तिकडे अंधाराच्या असाच तो पाहत असतो, असाच तो समजत असते. पण भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची जेव्हा इच्छाशक्ती निर्माण होते तेव्हा तो मात्र या अंधार कोठडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. कशामुळे, जर त्याला थोडीशी सत्याची चाहूल लागली, म्हणजेच त्याला दृष्टीलाभ झाला, त्याला सत्य कळलं, तर त्याला वाटते की मी आहे त्या परिस्थितीतून आता मी बाहेर पडू शकतो आणि तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच त्याला ती
सम्यक दृष्टी लाभल्यामुळे तो पहिल्यासारखं जीवन जगत नाही, तर आपल्या जीवनाला तो अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात सम्यक दृष्टी. आणि सम्यक दृष्टी काय करते? ही अगदी म्हणजे मिथ्या दृष्टीच्या विरुद्ध आहे. ती माणसाला चांगलं पाहायला शिकवते, ते चांगलं बनायला शिकवते. त्याला म्हणतात सम्यक दृष्टी, म्हणजे परिपूर्ण दृष्टी. की जी परिपूर्ण दृष्टी जेव्हा त्या माणसाला प्राप्त होते, तेव्हा तो मनुष्य आपल्या जीवनाचं ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयानुसार तो समोर चालत असतो आणि आपल्या जीवनातील दुःख तो नष्ट करत असतो. तर सम्यक दृष्टी म्हणजे काय? की सम्यक दृष्टीमुळे मनुष्य हा अंधश्रद्धेनुसार वागत नाही, तो कर्मकांड करत नाही, तर तो कुठलीही बाब जी आहे तो चांगल्याने तपासून घेतो. आणि जेव्हा तपासून घेतो आणि जेव्हा त्याला सत्य पटते, तेव्हा त्या सत्यानुसार तो चालत असतो. म्हणजेच तो आपल्या आकलन शक्तीला जे पटते त्यानुसार तो आपलं आचरण करत असतो. त्याला म्हटलं पाहिजे सम्यक दृष्टी. म्हणजे सम्यक दृष्टीमुळे तो काय आहे, तो जसं आहे तसं पाहायला शिकतो. म्हणजे त्याला आंतरिक दृष्टी प्राप्त झालेली असते आणि आंतरिक दृष्टी प्राप्त झाल्यामुळे तो मनुष्य पुढे त्याचे जे काही ध्येय असते त्या ध्येयापर्यंत तो जाण्याचा प्रयत्न करतो आणि ते ध्येय तो गाठत असतो. म्हणजे सम्यक दृष्टीमुळे तो काल्पनिक गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. तो काल्पनिक गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवत नाही. तो अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास ठेवत नाही. तो चांगल्याने अनुभवावर विश्वास ठेवतो आणि जे काही त्याला अनुभव येतं त्या अनुभवाला तो सत्य समजतो. तर अशा प्रकारे त्याला परिपूर्ण दृष्टी लाभली असते आणि तो त्यामुळे आपलं दुःख नष्ट करतो आणि तो सुखाकडे जात असतो. दुसरं अंग आहे ज्याला म्हणतात आपण सम्यक संकल्प. सम्यक संकल्प म्हणजे जेव्हा आपल्याला सम्यक दृष्टी समजते, तर असं म्हणतात की या सम्यक दृष्टीचं आपल्या जीवनामध्ये उतरणे म्हणजेच सम्यक संकल्प. जे काही आपल्याला सत्य समजलेलं आहे, जे काही सत्याचा आपण अनुभव घेतलेला आहे, जे काही सत्य आपल्याला आकलन झालेलं आहे, त्या सत्याचं आपण जसंच्या तसं जेव्हा उतरवण्याचा दृढ निश्चय करतो, संकल्प करतो, त्याला म्हणतात सम्यक संकल्प. म्हणजे त्या बाबीनुसार आपलं जीवनक्रम करणे, जीवनयापन करणे, तशा पद्धतीचं आचरण करणे, म्हणजे त्याच मार्गावर आपण चालत राहणे. कशामुळे? तर तो संकल्प करत असतो, त्याचा मार्ग बदललेला असतो. मला दुःखाकडे जाणारा मार्ग तो सोडतो आणि सत्याकडे जाणाऱ्या मार्गावर तो व्यक्ती चालत राहतो. म्हणजे जे त्याला सत्याकडे घेऊन जातो त्याच बाबीचे तो आचरण करतो, त्याच बाबीवर आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्यानुसार तो सम्यक संकल्प करून आपलं जीवन जगत असतो. दुसरा कोणत्याही मार्गाने जावं, पण त्याला मात्र जेव्हा सत्य समजते तेव्हा तो मात्र आपल्या सत्याच्याच मार्गाने चालत असतो. म्हणजेच तो आपल्या शीलानुसारच आपलं आचरण करत असतो. त्याला म्हणतात सम्यक संकल्प. म्हणजे जे उचित मार्गाकडे घेऊन जात असते त्या उचित मार्गावर तो नेहमी चालत असतो. त्याला म्हणतात सम्यक संकल्प. तिसरी बाब आहे त्याला म्हणतात सम्यक वाचा. वाचा म्हणजे जे काही आपण आदान प्रदान करतो, जे काही बोलतो त्याला म्हणतात बोलणे. ही वाचा कशी असली पाहिजे? परिपूर्ण वाचा असली पाहिजे. परंतु साधारण माणसांची वाचा मात्र अशी नसते, कसंही बोलल्या जाते. जे आवश्यक नाही ते सुद्धा बोलले जाते. तर वाचा म्हणजे काय? की जे आपण आदान प्रदान करतो, जे बोलण्याचं माध्यम आहे त्याला म्हणतात वाचा. आणि या वाचेचे सम्यक वाचेमध्ये 4 प्रकार सांगितलेले आहे. की नेहमी माणसाने सत्य बोललं पाहिजे. म्हणजे नेहमी माणसाने सत्य बोललं पाहिजे. माणसाने कधीही खोटं बोलू नये. काय म्हणतात बुद्ध? की माणसाने खोटं बोलू नये, तर माणसाने नेहमी सत्य बोललं पाहिजे. तर त्याने सत्य बोलण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. तो भाषण देत असताना, कोणाची वार्ता करत असताना त्याने नेहमी सत्याचा आश्रय घेतला पाहिजे आणि तो नेहमी सत्य बोललं पाहिजे. म्हणजे त्याने खोटं बोलण्यापासून दूर राहिला पाहिजे. दुसरं सांगितलेलं आहे की त्याने व्यर्थची बडबड करता कामा नये, जोरजोराने बोलता कामा नये, कठोरतेने बोलता कामा नये. म्हणजे कठोर बोलू नये. तर त्याचं बोलणं कसं असलं पाहिजे? हे प्रेमळ असलं पाहिजे, हे मधुर असलं पाहिजे, त्याची वाणी ही
मधुर असली पाहिजे, गोड असली पाहिजे, समोरच्यांना आकर्षित करणारी असली पाहिजे. अशा प्रकारे त्या व्यक्तीचं बोलणं हे कसं असलं पाहिजे, कठोर असता कामा नये, तर ते प्रमळ असलं पाहिजे, ते मधुर असलं पाहिजे. हा वाचेचा दुसरा प्रकार सांगितलेला आहे. तिसरा प्रकार सांगितलेला आहे की आपण कुठल्याही प्रकारची निंदा करता कामा नये, आपण चुगली करता कामा नये, आपण चहाली करता कामा नये. चहाली, चुगली किंवा निंदा करता कामा नये. तर त्या व्यक्तीने जेव्हा दोन व्यक्ती एकत्र बोलत असतात, ते दोन्ही व्यक्तीने आपसात बोलणं गरजेचं आहे. तिसऱ्या विषयी न बोललेलं बरं, हेच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे काही बोलत असलं ते आपण कसं बोललं पाहिजे, सुसंवादाने बोललं पाहिजे, सामंजस्यपूर्ण बोललं पाहिजे. आपल्या बोलण्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे. सुसंवादामुळे आपण काय दोन्ही माणसं जुळत असतो, जवळ येत असतो. अशा प्रकारे आपलं बोलणं असलं पाहिजे, हे भगवंत त्यांना सांगतात. बोलत असताना आपण आनंदाने बोललं पाहिजे, सुसंवादाने बोललं पाहिजे, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच आपण कोणाची निंदा करता कामा नये, कोणाची चुगली करता कामा नये, चहाडी करता कामा नये. अशा प्रकारे या सम्यक वाचेमध्ये, या तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत त्या ठिकाणी सांगतात की आपण निंदाजनक बोलता कामा नये, तर आपण सामंजस्यपूर्ण आणि सुसंवादाने बोललं पाहिजे. चौथं सांगतात की आपण कुठल्या प्रकारचं व्यर्थ बोलायचं नाही, व्यर्थची बडबड करायची नाही, व्यर्थ बोलण्याची सवय लावून घ्यायची नाही. बऱ्याच ठिकाणी माणसं हे व्यर्थ बोलतात, विषय नसतो, कामाचं नसतं, तरी माणसं हे फालतूची व्यर्थ बडबड करत असतात. तर व्यर्थ बडबडीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. जे योग्य आहे, जे अर्थपूर्ण आहे, जे आपल्यासाठी आणि इतरांच्या हितासाठी आहे, अशा प्रकारचं आपण अर्थपूर्ण आपलं बोलणं असलं पाहिजे. तर अशा प्रकारे या 4 प्रकारचं बोलणं म्हणजे हे सम्यक वाचेमध्ये येते. आणि या सम्यक वाचेनुसार आपण आपलं बोलणं असलं पाहिजे. म्हणजे आपण खोटं बोलता कामा नये, आपण खोटं बोलता कामा नये, आपण कठोर बोलता कामा नये, आपण निंदाजनक बोलता कामा नये, आपण व्यर्थ बोलता कामा नये. तर आपण कसं बोललं पाहिजे, आपण नेहमी सत्य बोललं पाहिजे, आपण प्रेमाने बोललं पाहिजे, मधुरवाणीने बोललं पाहिजे, आपण सामंजस्यपूर्ण सुसंवादाने बोललं पाहिजे. आणि आपलं बोलणं हे मुद्देसूद असलं पाहिजे, अर्थपूर्ण असलं पाहिजे, जे योग्य आहे तेच आपण बोललं पाहिजे. अशा प्रकारे हे सम्यक वाचेमध्ये या 4 बाबी येत असतात. तर हे भगवंत त्या पंचवर्गीयांना सांगत असतात. नंतर आहे तिसरं अंग, त्याला म्हणतात सम्यक कर्मांत. सम्यक कर्मांत म्हणजे परिपूर्ण आपलं आचरण. आपलं आचरण हे जसं बोलतो तसं आपलं आचरण असणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात सम्यक कर्मांत. कर्मांत म्हणजे आपलं आचरण, आपलं कर्म. आणि हे कर्म कसं असलं पाहिजे, हे कर्म हे 5 शिलावर आधारित असलं पाहिजे, असं भगवान बुद्ध त्यांना सांगतात. म्हणजे आपलं हे कर्म करत असताना जे काही 5 कर्म आहेत, म्हणजे त्या 5 कर्मामध्ये सांगितलेलं आहे की आपलं परिपूर्ण कर्म असलं पाहिजे की आपण कुठल्याही प्रकारची हिंसा करता कामा नये. काय सांगतात त्यांना, कुठल्या प्रकारची हिंसा करता कामा नये. मनुष्य हिंसा काय करतो, तर हिंसा हा मनुष्य अप्रामाणिक असल्यामुळे मनुष्य हिंसा करत असतो, नाही काय. दुसऱ्या जीवाची त्याला चिंता नसल्यामुळे तो हिंसा करत असतो. म्हणजे तो आपल्यासारखा इतरांना समजत नसल्यामुळे तो हिंसा करत असतो. म्हणजेच माणसाने हिंसा करता कामा नये. दुसरी बाब सांगतात भगवान बुद्ध त्यांना सम्यक कर्मांतामध्ये की आपण कुठल्या प्रकारची चोरी करता कामा नये, चोरी करता कामा नये, कोणाला फसवता कामा नये, कोणाची लुटमार करता कामा नये, कोणाची संपत्ती बळकावता कामा नये. हे बुद्ध त्यांना सांगतात. जे आपलं नाही त्याच्यावर आपला अधिकार गाजवायचा नाही, हे बुद्ध आपलं सांगतात सम्यक कर्मांतामध्ये दुसरी बाब. तिसरी बाब सांगतात की कुठल्या प्रकारचं लैंगिक दुराचार हे माणसाकडनं होता कामा नये. म्हणजे जे काही अपहरण आहे, जे काही बलात्कार आहे, अशा ह्या तृष्णेवर ज्या आधारित ज्या काही बाबी घडतात त्या आपल्याकडनं घडता कामा नये, त्या घडता कामा नये. कारण की लोभापोटी, तृष्णेपोटी मनुष्य काय करतो, हा व्यभिचार करतो, लैंगिक दुराचार करतो आणि इतरांना फसवतो, स्वतःलाही फसवतो आणि आपल्याबरोबर
तो आपल्या नातेवाईकांना, आपल्या घरच्या सगळ्यांना तो दुःखात पाडत असतो. म्हणून आपण अशा प्रकारचं कुठलेही जे काही अकुशल कर्म आहे, ज्याला म्हणतात लैंगिक दुराचार, ज्याला म्हणतात व्यभिचार, यापासून माणसाने अलिप्त राहिलं पाहिजे. हे भगवान बुद्धाने त्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. ते त्या ठिकाणी त्यांना सांगत आहेत. चौथे बाब भगवान बुद्ध सांगतात की माणसाने खोटं बोलता कामा नये. माणसाने खोटं बोलता कामा नये. तर माणसाने कधीही सत्य बोललं पाहिजे. जे पाहिलेलं आहे, जे ऐकलेलं आहे, ज्याचा अनुभव घेतलेला आहे, तेच आपल्याला जसंच्या तसं सांगता आलं पाहिजे. परंतु त्याला तेलमीठ लावून किंवा अतिशयोक्तीने ते सांगता कामा नये. हे भगवान बुद्ध सांगतात. जसं पाहिलेलं आहे, जसं ऐकलेलं आहे, तेच आपल्याला सांगता आलं पाहिजे. म्हणजेच आपण सत्य सांगता आलं पाहिजे. आपल्याला खोटं बोलता कामा नये. म्हणजे खोटं बोलून आपण कोणालाही फसवायचं नाही. कारण की लोक काय करतात, जाणून बुजून खोटं बोलून ते इतरांना फसवत असतात, इतरांचं नुकसान करत असतात. तर इतरांचं नुकसान झालं नाही पाहिजे, इतरांना फसवता नाही आलं पाहिजे किंवा जाणून बुजून आपण स्वतःला खोटं बोलण्याची सवय लावू नये. हे सुद्धा बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. म्हणजेच खोटं बोलण्यापासून जर आपल्याला दूर राहायचं असेल तर नेहमी आपण सत्य बोललं पाहिजे. आपण नेहमी सत्याचा आधार घेऊनच जगलं पाहिजे. ह्या बाबी भगवान बुद्ध त्यांना सांगतात. सम्यक कर्मांतामध्ये ही चौथी बाब सांगतात. आणि पाचवं कर्म सांगतात की आपण कुठल्या प्रकारची नशा करता कामा नये. नशा करता कामा नये की नशा केल्यामुळे मनुष्य हा मनुष्य राहत नाही. तो मनुष्य हा मनुष्य राहत नाही. नशेमुळे मनुष्याला काय गुंगी येते, त्याचा स्मृतिभ्रंश होतो. म्हणजे त्याच्याकडनं अनेक चुकीच्या बाबी घडत असतात. म्हणजे त्याला तो समोरच्याला बरोबर ओळखतसुद्धा नाही. म्हणजे मूर्तिभ्रंश होतो. म्हणून हा जो काय मूर्तिभ्रंश होणारा जो रोग आहे तो माणसाने स्वतःला लावून घेता कामा नये. हे बुद्ध त्या ठिकाणी सांगतात. म्हणजे तिथे सांगतात की तुम्ही नेहमी स्मृतीपूर्वक राहा, तुम्ही नेहमी आठवण ठेवा, तुम्ही नेहमी जागृत राहा की मी हे कशासाठी करत आहो, मी हे काय करत आहो. जर ही नशा करणार, तर हे मादक पदार्थाचं जर मी सेवन करणार की यामुळे माझ्या शरीराला हानी होणार की नाही होणार, माझ्या मनाला गुंगी येणार की नाही येणार, त्यामुळे मी स्वतः माणूस म्हणून माणसासारखा राहणार की नाही राहणार, की माझं मन हे विस्मृत होणार. आणि विस्मृत झाल्यामुळे मग मी इतरांचे नुकसान करू शकतो, स्वतःचे नुकसान करू शकतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपण कुठल्या मादक पदार्थाचं सेवन करता कामा नये. तर आपण नेहमी हे काय स्मृतीपूर्वक जीवन जगलं पाहिजे. या स्मृतिभ्रंश करणाऱ्या रोगापासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणजे कुठल्या प्रकारचं मादक पदार्थाचं सेवन करू नये. असं हे पंचकर्म त्या ठिकाणी सम्यक कर्मांतामध्ये भगवान बुद्ध त्या पंचवर्गीयांना सांगतात. नंतर भगवान बुद्ध सांगतात त्यांना जे काही पाचवं अंग आहे अष्टांगिक मार्गाचं, ते सांगतात की सम्यक आजीविका, की प्रत्येक व्यक्तीला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी कर्म करावं लागते, काहीतरी काम करावं लागते. आणि जे काम केल्यामुळे आपलं उदरनिर्वाह चालतो, आपण स्वतःचं पोट भरतो, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतो. पण जे काय हे आपण कर्म करतो हे पालनपोषण करण्याकरता, स्वतःचं पोट भरण्याकरता, कुटुंबाचं पालनपोषण करण्याकरता जे काय आपण कर्म करतो, जे काही काम करतो, हे काम करत असताना आपल्या कामामुळे इतरांचं नुकसान होणार नाही अशाच प्रकारचं आपण काम केलं पाहिजे. काम करत असताना त्या कामाचा परिणाम आपल्या मनावर वाईट प्रकारे होऊ नये अशा ठिकाणीच आपण आपली आजीविका केली पाहिजे. अशा ठिकाणीच आपण आपलं काम केलं पाहिजे की जे काम करत असताना आपल्याला आनंद मिळेल, आपलं मन उत्साहित होईल. अशा ठिकाणी आपण कामावर गेलं पाहिजे, अशा ठिकाणी आपण आपलं काम केलं पाहिजे, अशा ठिकाणी आपण आपली आजीविका केली पाहिजे. म्हणजे आजीविका करत असताना आपल्या आजीविकासाठी कोणाची हिंसा होता कामा नये, आपल्या आजीविकेसाठी कोणाला फसवता कामा नये, कोणाचं व्यभिचार करून किंवा लैंगिक दुराचार करून आपली आजीविका होता कामा नये, कोणाचं फसवणूक करून किंवा कोणाशी खोटं बोलून आपली आजीविका होता कामा नये. किंवा नशा पाणी ज्या ठिकाणी होते अशा ठिकाणी जर राहून आपण जर काम करत असू
तर ते ठिकाण आपल्या आजीविकेला उपकारक नसतात, तर ते हानिकारक असतात. तर अशा ठिकाणी आपली उपजीविका किंवा आजीविका करता कामा नये. आपली आजीविका ही शुद्ध तत्वावर आधारित असली पाहिजे, असं भगवान बुद्ध त्या ठिकाणी त्यांना सांगतात आणि ते ऐकत असतात. नंतर आहे 6वं अंग, त्याला म्हणतात सम्यक व्यायाम, म्हणजे परिपूर्ण व्यायाम. व्यायाम म्हणजे काय? आपण जे शारीरिक व्यायाम करतो ते व्यायाम नाही, तर हा जो व्यायाम आहे, तर हे जे काही आपण धर्मजीवन जगत आहोत, जे श्रेष्ठ जीवन जगत आहोत, हे जगत असताना आपल्यामध्ये 4 प्रकारचे आपण प्रयत्न केले पाहिजे म्हणतात. त्याला म्हणतात सम्यक व्यायाम, की जे आपल्या मनामध्ये जे वाईट निर्माण होत आहे त्याला आपण टाळलं पाहिजे म्हणतात भगवान बुद्ध. म्हणजे त्याला आपण टाळलं पाहिजे. जे अकुशल आपल्या चित्तामध्ये प्रवेश करायला पाहत आहे त्याला आपण टाळलं पाहिजे, त्याला आपण हाकलून लावलं पाहिजे. हा पहिला प्रकार सांगितलेला आहे. आणि जे आपल्या चित्तामध्ये अकुशल निर्माण झालेला आहे, जे वाईट निर्माण झालेलं आहे, त्याचा आपण तत्काळ उच्छेद करून टाकलं पाहिजे, त्याला आपण नष्ट केलं पाहिजे. हे भगवान बुद्ध त्यांना सांगतात. काय सांगतात? की जे अकुशल आपल्यामध्ये शिरायला पाहत आहे, आतमध्ये यायला पाहत आहे आपल्या चित्तामध्ये, त्याला आपण दूर केलं पाहिजे, त्याला टाळलं पाहिजे. आणि जे आधीच निर्माण झालेलं आहे आपल्या चित्तामध्ये जे अकुशल, जे वाईट, त्याला आपण झट दिशी दूर लोटलं पाहिजे, त्याला काढून फेकलं पाहिजे, त्याचा आपण उच्छेद केला पाहिजे. हे भगवान बुद्ध त्या पंचवर्गीयांना सांगतात. आणि तिसरं व्यायाम सांगतात. काय सांगतात? तिसरं व्यायाम, की जे आपल्यामध्ये कुशल नाही, ते कुशल आपल्या आतमध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जे आपल्यामध्ये श्रेष्ठ नाही आहे, त्या श्रेष्ठ चित्तवृत्ती आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, आपण शक्ती लावली पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये नसेल, चांगल्या बाबी नसतील, तर त्या चांगल्या बाबी आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. चांगल्या चित्तवृत्ती आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, आपण शक्ती लावली पाहिजे, आपण त्याचा व्यायाम केला पाहिजे. आणि चौथं सांगतात, की जे काही आपल्यामध्ये श्रेष्ठ निर्माण झालेलं आहे, ज्या चांगल्या चित्त प्रवृत्ती आपल्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत, त्याचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्याचा विकास केला पाहिजे. ज्या ज्या चांगल्या बाबी आपल्यामध्ये आहेत, त्या उत्तरोत्तर आपल्यामध्ये त्याचा विकास कसा होईल, त्या विकासाकडे आपण आपली शक्ती लावली पाहिजे. आणि जे निर्माण झालेलं आहे चांगलं श्रेष्ठ, त्या चांगल्याचं, त्या श्रेष्ठाचं, त्या श्रेष्ठ वृत्तीचं, त्या चित्तवृत्तीचं आपण काय केलं पाहिजे? संगोपन केलं पाहिजे, त्याचं रक्षण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध त्यांना सांगतात. पहिली बाब सांगतात, की आपण जे वाईट आपल्यामध्ये प्रवेश करू इच्छिते त्याला टाळलं पाहिजे. जे आधी वाईट निर्माण झाले असं त्याचा उच्छेद केला पाहिजे. जे चांगलं आपल्यामध्ये नाही ते निर्माण करण्यासाठी, ते आपल्यामध्ये आत येण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जे चांगलं आपल्यात निर्माण झालेलं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. याला म्हणतात सम्यक व्यायाम. नंतर भगवान बुद्ध सांगतात सम्यक स्मृती. थांबायचं आहे का? नाही, दोन मुद्दे आहेत. हां, करतो 5 मिनिटात. नंतर भगवान बुद्ध त्यांना सांगतात 7वं अंग आहे, त्याला म्हणतात सम्यक स्मृती. सम्यक स्मृती म्हणजे वर्तमानाची आठवण ठेवायची. याला परिपूर्ण स्मृती म्हणजे स्मृतीपूर्वक आपण जगलं पाहिजे. मी आता कसा बसलो आहो, मी आता कसं बोलत आहो. तर अशा प्रकारे बुद्ध सांगतात, की आपण आपल्या शरीराची आपल्याला स्मृती असली पाहिजे. शरीराची स्मृती जर असली तर आपलं शरीर हे चांगलं राहू शकते. कारण की या शरीरामुळेच आपल्याला जे काही प्राप्त करायचं असेल तर केवळ आणि केवळ आपण शरीरामुळे करतो. म्हणून आपल्याला शरीराची स्मृती ठेवणं खूप गरजेचं आहे. शरीराची स्मृती सांगितलेली आहे, त्याला म्हणतात सतीपट्ठाण. आणि या सतीपट्ठाणमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, की आपण शरीराची स्मृती ठेवली पाहिजे. या स्मृतीचे भगवंतांनी 4 प्रकार सांगितलेले आहे. आपण नंतर सांगितले त्यांनी, की वस्तुमात्राची स्मृती ठेवली पाहिजे. आपण वस्तुमात्राची स्मृती नाही, तिसरी सांगितलेली आहे त्यांनी स्मृती, आपल्या भावनांची स्मृती सांगितलेली आहे. आपल्या भावना कशा आहेत त्या आपल्याला पाहता आल्या पाहिजे. सुखद आहेत की दुःखद आहेत की न्यूट्रल आहेत त्या आपण पाहता आल्या पाहिजे.
चौथी आणि शेवटची स्मृती सांगितलेली आहे, त्यांनी सांगितलेली आहे अंतिम स्मृती किंवा अंतिम सत्याची स्मृती. म्हणजे अंतिम सत्य काय? धम्म. आपण धम्माची स्मृती ठेवली पाहिजे. आपण धम्मासोबत राहायला पाहिजे. आपण धम्म नेहमी आत्मसात केला पाहिजे. धम्मामुळेच आपलं भलं होऊ शकते. धम्मामुळेच जगाचं कल्याण होऊ शकते. म्हणून आपण धम्म नेहमी आत्मसात केला पाहिजे आणि आपण नेहमी धम्म हा इतरांना सांगितला पाहिजे. याची स्मृतीसुद्धा भगवान बुद्धांनी आपल्याला ठेवायला लावली आहे. म्हणजे सम्यक स्मृती म्हणजे काय येते? शरीराची स्मृती येते, नंतर वेदनांची स्मृती येते, वेदनांची स्मृती येते, नंतर आपल्या विचारांची स्मृती येते. आपले विचाराकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे. आपले विचार कसे आहेत, नाही का? आपले विचार कसे आहेत, आपल्या चित्तात कोणते विचार चाललेले आहेत, याचीसुद्धा आपण स्मृती ठेवली पाहिजे. आणि शेवटची आणि अंतिम स्मृती म्हणजे आपण सत्याची आणि धम्माची स्मृती आपण ठेवली पाहिजे. हे भगवान बुद्ध त्या पंचवर्गीयांना सांगतात. या 4 प्रकारची स्मृती ठेवून आपण अतिशय स्मृतिमानसुद्धा राहता आलं पाहिजे, असं भगवान बुद्ध त्यांना सांगतात. शेवटचं आणि 8वं जे अंग आहे त्याला म्हणतात सम्यक समाधी. सम्यक समाधी. समाधी म्हणजे काय? उच्च प्रकारची एकाग्रता. उच्च प्रकारची एकाग्रता की जिथे कुठल्याही प्रकारची चंचलता नसते. म्हणजे सतत वाहणारा सकारात्मकतेचा एकाग्रतेचा प्रवाह म्हणजे सम्यक समाधी. सम्यक समाधी म्हणजे इथे हा एक स्वभाव बनत असतो. तो सतत म्हणजे कसा असतो? तो प्रवाहित असतो आणि तो विधायक मनोअवस्थेचा तो प्रवाह असतो. इथे काही ध्यान करण्याची गरज नसते, तसा तो स्वभाव बनवून गेलेला असतो. सम्यक समाधी म्हणजे आपल्याला म्हणजे चांगल्या बाबी नेहमी चांगला विचार करण्याची नेहमी सवय लागते. आपण नेहमी विधायक बोलत असतो. नेहमीच आपण विधायक बोलत असतो, सकारात्मक बोलत असतो, सकारात्मक राहत असतो. म्हणजे सम्यक समाधी म्हणजे उच्च प्रकारची एकाग्रता. यामध्ये सर्व प्रकारचे अडथळे संपलेले असतात, सर्व प्रकारचे अडथळे नष्ट झालेले असतात आणि एक प्रकारे तो सतत वाहणारा विधायक एकाग्रतेचा तो प्रवाह असतो. अशा प्रकारे भगवान बुद्ध या पंचवर्गीयांना दुसऱ्या प्रवचनामध्ये सांगतात की या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यामुळे, आर्य अष्टांगिक मार्ग आपण आचरणात आणल्यामुळे आपल्याला आपलं दुःख दूर करता येते. आणि हा एक आर्य अष्टांगिक मार्ग हाच एक दुःखावर एकमेव उपाय आहे, असं भगवान बुद्ध त्यांना सांगतात. आणि हे ऐकत असताना या पंचवर्गीय भिक्खूंचा, या पंचवर्गीय मित्रांचं समाधान होतं आणि हे पंचवर्गीय भिक्खू भगवान बुद्धांचं आभार मानतात, त्यांना धन्यवाद म्हणतात. आणि या ठिकाणी त्यांचं हे अष्टांगिक मार्गावरील प्रवचन त्या ठिकाणी थांबत असतं. तर बंधूंनो आणि भगिनींनो, आपण सुद्धा हे आर्य अष्टांगिक मार्गाचे 8 अंग याचा चांगला अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये त्याचा अंगीकार करून आपण सुद्धा आपलं दुःख दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी जेव्हा पंचवर्गीयांना हा जो उपदेश दिला सारनाथमध्ये, हा उपदेश दिल्यावर हे 5ही मित्र बुद्धासारखे बुद्ध बनतात, अर्हत बनतात. आणि तेव्हापासून मग त्या ठिकाणी हे वर्षावासाची सुरुवात होते. आणि वर्षावासाची सुरुवात म्हणजे काय? वर्षा ऋतू असल्यामुळे इकडे तिकडे न भटकता एकांत ठिकाणी राहून उत्तम प्रकारे ध्यान साधना करायची, चांगलं शीलाचं पालन करायचं आणि सत्याचं आचरण करून सत्यापर्यंत पोचण्यासाठी हे एक 3 महिन्याचं एक माध्यम होतं की ज्यावेळी एकत्र बसून आपण चांगलं ध्यान केलं पाहिजे, मौनात राहिलं पाहिजे. याकरता ही वर्षावासाची व्यवस्था झाली. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा दुःखाने ग्रस्त आहे, म्हणून आपलं दुःख दूर करण्यासाठी लवकरात लवकर या 3 महिन्यामध्ये त्यांनी धम्माचं चांगल्या प्रकारे श्रेष्ठपणे आचरण करून आपलं दुःख दूर करण्यासाठी त्यावेळेस भगवान बुद्धांनी सगळ्या भिक्षूंना एक आदेश दिला होता की तुम्ही 3 महिने वर्षावास करायचं, वर्षावासामध्ये बाहेर जायचं नाही, जास्तीत जास्त आपली ध्यानसाधना करायची, शील पालन करायचं, मौनात राहायचं आणि आपलं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करायचं आणि आपसामध्ये चांगल्याने राहायचं, एकांतात राहायचं. याकरता हा वर्षावासाची सुरुवात त्या ऐतिहासिक धम्मचक्र
प्रवर्तन दिवसापासून भगवान बुद्धाने सुरुवात केली आणि तेव्हापासून या वर्षावासाची सुरुवात झालेली आहे. म्हणून आपण वर्षावास करत असताना आपलं दुःख कोणतं आहे हे दुःख लक्षात घेऊन त्या दुःखावर वर्षावासामध्ये कोणता मार्ग बुद्धाने सांगितलेला आहे दुःख दूर करण्यासाठी, तर दुःख दूर करण्यासाठी भगवंताने आर्य अष्टांगिक हा एकमेव मार्ग सांगितलेला आहे. आणि या आर्य अष्टांगिक मार्गानुसार जर प्रत्येक माणसाने आपलं आचरण केलं तर आपलं जे काही कायिक दुःख आहे, जे वाचिक दुःख आहे आणि जे मानसिक दुःख आहे ते तिन्ही प्रकारचं दुःख नष्ट होऊन आपण सुख प्राप्त करू शकतो. एवढंच भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि सुखी जीवन जगण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी 3 महिन्याचा वर्षावास करून आपलं दुःख आपण दूर केलं पाहिजे. एवढीच मी अपेक्षा आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. वर्षावास This program is sponsored by M. Dhomne Jewelers and the Dharampet Mahila Multi-State Cooperative Society Limited, Nagpur. तुमच्या स्वप्नातील क्षणांची सुरुवात नागपुरातील रामनगर येथे सीताराम भवन. वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा कॉन्फरन्ससाठी सुव्यवस्थित आणि प्रशस्त ऑडिटोरियम व आरामदायी गेस्ट हाऊस. बुकिंगसाठी संपर्क सीताराम भवन, रामनगर चौक, नागपुर. शादी की चमक हो या त्योहारों की रौनक, हर मौका बने खास जब साथ हो भरोसे का सोना. नए और एक्सक्लूसिव डिजाइन्स के साथ आइए ढोमने ज्वेलर्स प्रताप नगर और प्रमोद ज्वेलर्स हिंगणा रोड. इस सीजन अपने खास पलों को दीजिए गोल्डन टच. भविष्य बनता नहीं, हम उसे बनाते हैं अपनी लगन और पसंद से. आपकी इसी मेहनत को दे आकार. आकार कॉलेज ऑफ मैनेजमेंट फॉर वुमेन, एफिलिएटेड टू वेरी ओल्ड एंड प्रेस्टिजियस SNDT Women's University, Mumbai. Professional courses: B Design, BSc, BCA. Traditional courses: BA, BCom, BSc. फैशन डिजाइन और क्लिनिकल लेबोरेटरी साइंस जैसी बूमिंग स्ट्रीम्स के साथ एडमिशन ओपन.